या देशातील बेरोजगार युवक हे झुरळासारखे असतात, ज्यांना व्यवसायात नोकरी धंद्यात स्थान मिळत नाही. मग त्यातले काही माध्यमात जातात, काही प्रसार माध्यमात जातात, तर काही RTI ऑफिसर बनतात आणि व्यवस्थेला जाब विचारतात. हे शब्द माझे नाही, हे शब्द आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉरिडॉरमधून आलेले. ऐकल्यावर पहिल्यांदा वाईट वाटलं, परंतु नंतर समजलं होय आम्ही झुरळच आहोत. आणि हे झुरळ या प्रस्थापित व्यवस्थेसमोरील सगळ्यात मोठं आव्हान. कारण विज्ञान साक्षी आहे, ज्या वेळेला या पृथ्वी तलावरचे सगळ्यात महाकाय प्राणी म्हणजे डायनासॉर नष्ट झाले त्यावेळेला झुरळ जिवंत होते. अनुभव पडला, परंतु झुरळांचं अस्तित्व संपलं नाही. सारं काय झालं, पण झुरळं मात्र तशीच्या तशी झाली. आजच्या या राजकारणात आणि समाजकारणात सुद्धा जेव्हा भ्रष्टाचाराची आणि अत्याचाराची घाण दिसते तेव्हा देखील हा युवकाचा आवाज उचलतो. या युवकाने सर्व क्रांती घडवून आणली आहे. आज राजकारण आणि समाजकारणामध्ये जेवढी क्रांती बघायला मिळते त्यांचा केंद्रबिंदू हा युवक ठरू शकतो. मित्रांनो, प्रस्थापितांना चिंता ही नाहीये की ही झुरळं बेरोजगार आहे, त्यांना चिंता ही आहे की प्रत्येक वेळेला इथून एक झुरळ बाहेर पडतं आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारतं.